चिपळूण शहरामध्ये एका नवदंपत्याने या वाहनावर येऊन गांधारेश्वर या ठिकाणी आपले वाहन उभे करून त्या ठिकाणाहून यापैकी महिलेने या पुलावरून वाशिष्ठी नदीमध्ये उडी घेतली। त्यानंतर तिच्या पतीने या ठिकाणी उडी घेतली की नाही याबाबतचा शोध पोलीस यंत्रणेकडून आणि NDRFच्या टीमकडून सुरू आहे। अश्विनी अहिरे आणि निलेश अहिरे असे या नवदंपत्याचे नाव असून ते दोघेही धुळे जिल्ह्यातील रहिवासी होते। चिपळूणमध्ये निलेश अहिरे हा मोबाईल व्यावसायिक म्हणून कार्यरत होता। या दोघांचाही शोधकार्य NDRFच्या 13 जणांच्या टीमच्या माध्यमातून सुरू आहे। मात्र अद्यापपर्यंत दोघांचाही ठाव ठिकाणा लागला नसून पुढील शोधकार्य NDRFच्या वतीने सुरू आहे। ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।